मुक्त जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देव कृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. महाराज म्हणत शंका चिवट गोष्टीमध्ये सर्वात जास्त शंका चिवट लक्षात ठेवून आपण प्रश्न शंकांचा विचार केलेला बा. पण एक तितकंच कराय की जोपर्यंत आपल्याला काही गोष्टीची स्पष्टता येत नाही तोपर्यंत आपलं पुढचं पाऊलही पडत नाही. आणि अनेकदा स्पष्टतेने साधनाला जो येतो म्हणून केवळ आपण असा विचार केला की आपण महिन्यातून एखादा दिवस करेना थोडा वेळ का होईना आपण या दर्शनाला शंकांना वेळ ठेवत जाऊ. जेवढं त्या वेळेला शनिवारी शक्य असेल किंवा त्या वेळात शक्य असेल तेवढं घेऊ. उरलेल्या पुढच्या वेळेला ठेवू. पुढच्या महिन्याचा शेवटचा शनिवार जो आपला ज्ञानेश्वरीच्या आदल्या दिवशीचा असेल तर त्या दिवशी त्याचा विचार करू असं ठरलं होतं. पण भजनाचा आनंद असतो काय नको वाटते सगळ्यांना खरं कारण ते आहे म्हणून हे पुढं केलं. पण शेवटी तेही बरोबर आहे. आणि पुढे तर आपल्याला पुन्हा 8-15 दिवस महिनाभर पुन्हा प्रवास करायचा आहे. जप करायचा असू दे मुलांची बघायचं असू दे बाहेर बघायचं असू दे त्या सगळ्याचा त्या शंकांची संबंध असतो. तर ह्यामध्ये एक असा विचार आहे की मागे एकदा आपला विषय झाला होता की तणाव हा एक मोठा विषय अलीकडे झालेला आहे. तर तो एकदा केव्हा तरी घ्यायचा आहे. तर तो पुढच्या आपण ज्ञानेश्वरीच्या वेळेला ठेवून दिला एकदा विषय म्हणून. त्याचे खूप फॅसेट्स आहेत. मॅनेजमेंटपासून सायकॉलॉजीपासून सर्व मार्गाने त्याच्याशी संबंधित उत्तरं आहेत आणि ती आपण एकदा केव्हा तरी विचारूया. तो एक मोठा प्रश्न यात आहे. परंतु तो मी अशासाठी बाजूला ठेवतो की तो सरळपणे व्यवस्थित येण्यासारखा प्रश्न आहे. तो ताण लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत अंथरुणावर असलेल्या माणसापर्यंत सर्वांना आहे. त्याच्या पुढचं काय माहिती नाही आहे की नाही नसावा अशी अपेक्षा आहे. जर असलाच तर फक्त साठा असतो ताण नसतो त्याचा काही. आणि साठा असतो तो मात्र पुन्हा माणसाचा जन्म घ्यायला लावतो एवढं खरं. एवढा ताण त्या साठ्यामध्ये असतो एवढं खरं. तर एवढंच त्याचं स्वरूप आहे. तेव्हा तो आपण नंतर घेऊ. आपल्याला जेवढं थोडक्यात काही बघता येईल तेवढं बघूया. प्रश्न असा आहे आपल्याला राग काय येतो हे खरोखर आपल्याला राग काय येतो. आपल्याला राग येतो सर्वांना सर्वसाधारण म्हणून येतो असं मला वाटतं. काही लोक कदाचित खरोखर राग जिंकलेले असतील किंवा रागाचा त्यांना स्पर्श नसेल ते अगदी बरोबर आहे. ते अत्यंत भाग्यवान लोक आहेत की राग हा विषय त्यांच्यापर्यंत आलाच नव्हते. तर राग येतोच. तर साधं उत्तर आपल्याला माहिती आहे आपल्या मनाविरुद्ध झालं की आपल्याला. त्याचं दुसरं उत्तर असं आहे थोडक्यात फक्त एक वाक्याची उत्तर सांगतो की आपण बेसावध असलो म्हणजे आपल्याला राग येतो. तेव्हा सावधान माणसाला राग येण्याची शक्यता कमी आहे. कारणं असू शकतात. त्याला राग आणता पण येतो. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. पण बेसावध माणसाला राग वगैरे आणता वगैरे येत नाही कारण त्याचा आलेलाच असतो. तो फक्त आता त्याचं पुढं काय होणार एवढंच. त्यामुळे बेसावध असल्यावर राग येतो. त्यामुळे बेसावधपणा हे कारण आहे. दुसरं आपल्या नुकसानीची आपल्याला कल्पना येत नाही म्हणून राग येतो. माणसाला राग काय येतो तर त्याचं नुकसान काय होतं ह्याची त्याला कल्पना नसते म्हणून केवळ तो रागावतो. त्याचं जर नुकसानीची कल्पना आली रागामुळे आपण काहीतरी नुकसान वाचवू असं त्याला वाटत असतं. पण प्रत्यक्षात राग येण्याने त्याचं नुकसान झालेलं असतं. अनेकांचं होतं. भांडी कुंडी फुटतात आपल्याला माहिती आहे. कपाचे कानबिन जातात आपल्याला माहिती आहे. येतं नुकसान होतंच. ते फिजिकल होतं पण त्याच्यापेक्षा मेंटल नुकसान जास्त मोठं आहे. त्यामुळे ते खरं महत्त्वाचं आहे आणि ते इतकं होत असतं की याची माणसाला कल्पना सुद्धा येत नाही. म्हणजे म्हणून ज्याच्यावर रागावतो तो मनुष्य कदाचित अपसेट होत असेल त्रास होत असेल पण त्याच्यापेक्षा जो रागावला आहे तो नंतर थकलेला असतो मनाने. बाहेर काय असेल ते मला माहिती नाही पण मनाने तो थकतो कारण त्याला ते असं सगळं इतकी आलेली असते त्याच्यानंतर की खूप शक्तीचा एकदम व्यय होतो. एखाद्या माणसाला पळायला लावावं आणि एकदम त्याला धाप लागावी नंतर तसं कसं होतं तसं त्याचं ते मन सगळ्या शक्ती पळालेल्या असते त्यामुळे त्याला त्रास होतो. तर अशी कारणं आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे स्वतःला खूप महत्त्व दिलं म्हणजे राग येतो. आता ह्या कारणातच त्याची उत्तर आहे त्यामुळे मी काही ती वेगळी उत्तर सांगत नाही. बेसावता हे कारण असेल तर सावता हे उत्तर आहे असं सगळं उत्तर निगडीतच आहे त्यामुळे आपल्याला कळू शकतं. तर स्वतःला आपण जर
ज्या प्रमाणात महत्व देतो त्या प्रमाणात स्वतःला राग येतो असं समजायला हरकत नाही. तर स्वतःला किती महत्व दिलंय तेवढा राग माणसाला येतो. खूपच महत्व दिलं असेल तर रोगच राग होतात. साधं उत्तर म्हणजे ज्या माणसाने स्वतःला खूप महत्व दिलेलं असतं, आता स्वतःला म्हणजे कशाला, तर स्वतःच्या सगळ्या गोष्टींना, मत, अनुभव, त्यांचं काय म्हणणं काय असेल ते सगळं, त्यांनी काय ठरवलं असेल ते प्लॅन काय जे असेल ते सगळं महत्वाचं आहे असं ज्या वेळेला ठरतं सगळ्यापेक्षा बाकीच्यांच्या, त्यावेळेला त्यांचा राग येतो. कारण त्याच्यात सगळं तर काय असं होणार नाही जगामध्ये, आपल्यासाठी थोडं जग उभं केलं आहे आणि सगळे काय आपल्यासाठी काय चाललेले आहे, ते जे चाललेले आहे त्यामध्ये आपल्याला सहभागी करून घेतलं हे भाग्य आहे. मला तरी असं वाटतं त्याला राग आवरायचा आहे, त्याने एवढं लक्षात ठेवावं की एक मोठं काम चाललेलं आहे, ते आपल्याशी काही संबंधित नाही, ते परस्पर चालणार आहे, असलो नसलो तरी चालणार आहे. तर त्या सगळ्या रंगमंचात आपल्याला एक भूमिका दिली ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे. असं जर लक्षात राहिलं तर मग फारसं रागाचं राहत नाही, असेल तरी खाली येऊ शकतं. त्यामुळे स्वतःला जितक्या प्रमाणात महत्व दिलेलं असेल तितक्या प्रमाणात राग येतो, आणि जितकं कमी महत्व दिलं असेल तितका राग कमी येतो, किंवा रागाचे प्रसंग कमी येतात. प्रसंगावर कळतं, वेळेवर कळतं. एखाद्याचा राग दिवसभर जात नाही, एखाद्याचा 1 तास जात नाही, एखाद्याचा 5 मिनिटं असतो, एखादा बोलला म्हणजे निघून जातं. किती प्रकार आहेत ना. तर तसंच हे सगळे प्रकार ते सगळे स्वतःच्या महत्वावर अवलंबून असतं. खूप महत्व दिलेलं आहे, त्याचं वर्षानुवर्ष जात नाही. असं किती महत्व दिले स्वतःला किंवा स्वतःच्या सगळ्या गोष्टींना, त्याप्रमाणे काय एवढं याच्यावर पुरेसं आहे. दुसरं गोष्ट आणखीन एखादं चौथं कारण सांगायचं असेल तर अकृतज्ञ माणसांना राग येतो. एक छोटं लक्षात ठेवायला हरकत नाही, फक्त सूत्र म्हणून सांगतो की उत्तर. अकृतज्ञ माणसांना राग येतो. जी माणसं कृतज्ञ असतात त्यांना राग येण्याची शक्यता कमी असते. त्यांना जाणीव आहे की दुसऱ्यांनी काय केलेलं आहे, ती ज्याला जाणीव आहे त्याला स्वाभाविकपणे राग करते. ह्याला माणसाचे आपल्याला खूप उपकार असले आणि जर समजा त्याचं चुकलं तर तुम्ही काय करा, तर उपकार लक्षात ठेवाल का चुकलेलं का लक्षात ठेवणार, याच्यावर स्वाभाविक म्हणजे त्या प्रमाणात राहील ते. आपण 10 उपकार आहे तर 11वे आपल्या मनाविरुद्ध झालेलं आपण सोडून देऊही शकतो. फक्त ते पुढचं बेसावतेवरून सावतेवर सगळ्याशी निगडीत आहे ती उत्तर. त्यामुळे त्या प्रमाणात आपल्याला विचार करता येईल आणि आपल्याला राग नाही यावं आणि असं आनंदाने जगायला मिळावं अशी आपण अपेक्षा करूया. म्हणजे एवढं उत्तर बरेच आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. मुलांनी जॉब करणं योग्य आहे का, आता मुलंच उत्तर सांगू शकतील योग्य आहे की नाही ते खरं, कारण ते फर्स्ट हँड उत्तर असेल. तरी सुद्धा आपण वरून बघितलंय असं संकल्पना करू. ज्यांनी विचारलं असेल तर माझ्या दृष्टीत ते बहुतेक जप करत नसावेत असं वाटतं. मुलांनी जप करणं योग्य, मुलं माळा घेऊन फिरत असतात, मुलं हे करतात, ह्या वयात त्याची काही गरज आहे का, त्याने अभ्यास करावा वगैरे वगैरे असं तसं काहीतरी असावं याच्या मागे. तर त्यामुळे मुलांनी जप करणं योग्य आहे का, तर मुलांनी मुलं असणं जसं योग्य आहे तसं ती मोठी होणं योग्य आहे ना, हे सुद्धा योग्यच आहे ना, त्यातलाच भाग आहे. मुलांना मन असणं आवश्यक आहे ना, मन चांगलं असणं आवश्यक आहे. ते आपल्याला पुढे उपयोगी पडायला हवेत ना, ते स्वतःला तरी उपयोगी पडायला हवेत ना, मग जप करणं आवश्यक. कारण जप हे सगळं साध्य करून देऊ शकतो आणि ते नसलं म्हणजे मग एवढा पगार मिळाला तेवढा पगार आहे, त्याचा मला काय उपयोग नाही. म्हणजे काय चुकलं होतं, मन चुकलं. पण कुठे चुकलं, लहानपणापासून चुकलं. लहानपणी जप होता का नव्हता, आता ते जाऊन शोध तर कुठे एवढ्यावर आपल्या लक्षात येऊ शकेल. थोडक्यात सांगता येईल. देवांच्या जुन्या फ्रेमचं काय करावं. विचित्र आहे गोष्ट, साधी आहे, महत्वाची आहे, म्हणून मला ती मुद्दाम टिपून ठेवली की मला बरोबर आहे की देवांच्या जुन्या फ्रेमचं काय करावं. खरोखर अडचणीचा प्रश्न वाटतो, कारण काय होतं, काय टाकाव्या त्रिकोण टाकताना बघेल की काय असं वाटतं, भीती वाटते. तशाच ठेवायच्या तर अवघड वाटतं, कारण काय शेवटी ते काहीतरी टवका उडवतो, हे होतो, कागद फाटलेले असतात, हे असतात, किती गोष्टी असतात. जर विचार केला आवाहन आणि विसर्जन हे भक्तीचं लक्षण. लक्षात ठेव की जसं देवाचं आवाहन केलं म्हणून त्या चित्रामध्ये प्रतिमेमध्ये देव आला, तसं तुम्ही विसर्जन केलं तर देव जाणार, ठरलेलं आहे. मग देव जाणार म्हणजे निघून जाणार का, नाही जाणार. तुम्ही आवाहन केले पुन्हा हजर होणार. आपण एवढा गणपतीचा उत्सव करतो, आनंदाने करतो आणि अक्षरशः खरोखर आनंद आपल्याकडे ठेवण्याची किती परंपरा सण उत्सव आपल्याला दिलेले आहेत. आता ते सगळं बावटपणा ठरलं, त्याला आता काय करायचं, ते कोणामुळे ठरलं आणि काय ठरलं ते आपणच शोधून काढावं. पण मुळामध्ये एक आनंदाची आपल्याला सण दिला, तर त्यावेळेला आपण तो एवढा गणपती आनंद, सर्व घरामध्ये सगळीकडे आनंद पसरलेला असतो. आता सार्वजनिक गणपतीबद्दल मी काय बोलत नाही, पण निदान आपल्या गणपतीबद्दल बोलू घरातले. तर जे काय उत्सव असेल त्यामध्ये घरामध्ये आनंदी वातावरण असतं, माणसं एकमेकांना सगळी आनंदात ठेवतात, आरती पूजा करतात, काय त्यांना उपासना करायची ते करतात, गोडधोड त्याच्या निमित्ताने कमी आपण करून खातात, काय हरकत नाही. तो सुद्धा आनंदाचाच भाग आहे. ते सगळे आनंद मिळून करतात ना, आणि नंतर शेवटी काय करतात, तो गणपती ठेवून देतात का, तर नाही. त्याचे दिवस आपले काय ठरले असतील त्यानुसार ते झाले की अगदी आनंदाने नेऊन अत्यंत उत्सवपूर्वक सर्जन करतो. तेच आपल्याला ह्या फ्रेमचं करायचं आहे. फक्त आता काय आहे, फ्रेम अशा टाकल्या तर उद्या नद्यामध्ये त्याचं काहीतरी निर्माण, ते त्याच्याबरोबर लाकडी हे आहे, वस्तू आहेत, अनेकदा मेटल असतात,
हे खराब होतात, तिथे काहीतरी हे निर्माण करतील, प्रश्न निर्माण करतील, तर मग आता ती वस्तू सोडवावी आपण सरळ. सगळं मला वाटतं हे मत आहे, हे काही आपण असं करावं असं नाही, पण त्याचा सरळ विचार करावा की आपण त्याच्यावर एकदा आक्षेप टाकले आणि नमस्कार केला की यामध्ये आपण आहात असं समजून इतके वर्ष मी यांची पूजा केली, उपासना केली, काय केलं असेल ते आपण केलं असेल, अगदी नमस्कार केला असेल. तर आता माझी अशी इच्छा आहे की असं तुम्हाला चुकीच्या अवस्थेमध्ये मला ठेवायला काही आवडत नाही. जसं माझं मी रोज आवडतो, जशी माझी फाटलेली वस्त्र मी टाकून देतो आणि नवीन घेतो, तसं तुमचं नवीन स्वरूप मला घेण्याची इच्छा आहे. एवढी मनाने केलेली प्रार्थना सुद्धा खूप झाली. ते करावं, अक्षत घालावी, नमस्कार करावा. आता फक्त तिथे एक मेटल, लाकूड, एक फाटलेला कागद एवढं शिल्लक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता बाकीचं काही विचार करायचं काय. कागद टाकला तर कदाचित त्याचं विरघळून तो निघून जाईल, तो स्वतंत्रपणे टाका, अग्नीत टाका, काही त्याचं करता येईल. तर ते आपण आपलं स्वतःला एवढं महत्व देतो, ते अग्नीत टाकतो, याचं काय नाही. देव भक्ती ज्ञानाची निर्मिती, शेवटी तुमच्या भक्तीने निर्माण झालेली तिथे देव आहे ना तो. मग त्याची काही ती व्यवस्था करा तुम्ही, ती महत्वाचं आहे. तुम्ही कुठेतरी फेकून देऊ नका, उचला आणि त्या उकरड्या टाकला, हे नाही बरोबर. त्याची काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. जे आपण आपल्या देहाचं करतो ते त्याचं करायचं. मग ते केलं की मग त्याचा दोष लागतो का, तो दोष कसा लागेल. आपल्याचं केलं तर आपल्याला काही दोष लागत नाही, आपण स्वतः सुद्धा तेच करावं लागतं. मग तिथे जे आपण स्थापन केलेला देव आहे त्याचं विसर्जन केल्याने उलट ती उपासना पूर्ण झाली, त्या विशिष्ट काय प्रतिमेची उपासना पूर्ण झाली. आणि जे राहिलेले भाग आहेत ते कदाचित पुन्हा वापरात येऊ शकतील चांगल्या तरी. कदाचित लाकूड असेल तर तुमच्या दुसऱ्या कामाला कुठल्या तरी उपयोगी पडेल, मेटल असेल तर दुसऱ्या कुठल्या तरी कामाला उपयोगी पडेल. सगळं सॉर्टिंग करावं आणि छानपैकी त्याची पुढची व्यवस्था लावावी. त्याचा दुसऱ्या कोणाला तरी, दुसऱ्या एखाद्या फ्रेमला कशाला तरी उपयोग होईल तो करावा. कदाचित त्याला पॉलिश करून एखादी नवीन फ्रेम, पुन्हा नवीन एखादं चांगलं चित्र ठेवून ती फ्रेम वापरात पण येऊ शकते. तर किती प्रकारे होऊ शकतो. पण अस्वस्थता असते आणि भीती वाटते, एवढं खरं मात्र या प्रश्नामध्ये हा आहे मुद्दा. तर तसं काय वाटायचं काहीच कारण नाही. देव एक अगदी कायमचं लक्षात ठेवा की देव हा भीतीचा विषय नसून प्रीतीचा विषय आहे. विनोबा म्हणायचे ते लक्षात ठेवा. देव हा प्रेमाचा विषय आहे, भीतीचा विषयच नाही. तुम्ही काही करा, देवाकडे भीती हा विषय नाही. देवाकडे जाण्याच्या संबंधात भीती कारणीभूत नाही, प्रेम कारणीभूत आहे. आपल्या प्रेमातलं अत्यंत निस्वार्थी निरपेक्ष प्रेम म्हणजे देव. तर ते जे आहे त्याच्याशी हा संबंध आहे. त्यामुळे तो अशा तऱ्हेनं तो आपल्याला, आपण काहीतरी केलं म्हणजे तो आपल्याला, त्याला काय हे अकाउंटिंग करायला आपल्यासारखा माणूस आहे का तो, की 5 वर्षापूर्वीचा अपमान घेऊन आज काढला वगैरे, ते आपण की नाही असं काही आहे का देवाच्या संबंधामध्ये असं काही होऊ शकेल का. ही शक्यता नाही. देवाच्या संबंधामध्ये मी काही केलं तरी त्याच्याकडून चांगलंच येईल. तर तो देव, मागे आपल्याला विषय झाला ना, ते तुम्ही कथा वगैरे वाचतात किंवा आपल्याला माहिती असतं, आंब्या झाडाला दगड मारला तरी आंबा पडतो, म्हणूनच तो निसर्गाची निर्मिती आहे. आमच्या अंगाला दगड नको, जाऊ दे, विचार सुद्धा करायला. चुकून गेला असला तरी सुद्धा काय होईल काय आपल्याला माहिती आहे. पण आंब्या झाडाला चुकून दगड मारला तरी आंबा पडतो, फांदी पडत नाही डोक्यात. याच्यावरून कळली कल्पना येईल की देवाचा संबंध कसा आहे आणि माणसांचा संबंध साधारण कसा आहे. सर्वसाधारण माणसांचा, माणसं पण एखादी देवासारखी असतील तर कदाचित ते का चुकून लागला ह्याची चौकशी करतील, त्याला काय त्रास आहे का बघतील, हे सगळं बघतील. अशी पण माणसं असू शकतील. पण आपण असा काही भीतीच्या संबंधाचा विषय यावरती काय विचार करायचं कारण आहे असं वाटत नाही. नामस्मरण काही वेळा खूप चांगलं होतं, काही वेळा ते चांगलं होत नाही. करणारे आपणच असून सुद्धा असं का होतं आणि ते चांगलं व्हावं यासाठी काय करावं किंवा अशा वेळी काय करावं. नामस्मरण काही वेळा खूप चांगलं होतं आणि काही वेळा ते चांगलं होत नाही, यातच याचं उत्तर आहे. तर करणारे आपण असून सुद्धा असं होतं म्हणजेच करणारे आपण नाही. काही वेळा होतं आणि काही वेळा होत नाही, याचाच अर्थ ते कुणाच्या तरी हातात आहे म्हणून ते तसं होतं. ते कुणाच्या तरी हातात आहे. तर कोणी बुद्धी देतो त्याच्या हातात असेल, काय वातावरणाच्या हातात असेल. गुरुदेव म्हणायचे ना, सर्व काळ ही साधे तरी सर्वही होती राधे. सगळेच जर काळ सारखे असते आणि जर उन्नतीचे असते तर सगळेच राजे झाले असते. तसं आपल्याला सगळेच काळ राजे होता येत नाही. एखाद्या वेळेला हवा अनुकूल पडते, चाल असते, चालायला निघालेला माणूस आहे, हवा जर समजा चांगली पडली तर त्याच्याकडनं चाल छान होते. ते पण आपण बघतो, अगदी आनंदात चाल होते, त्रास होत नाही माणसाला, एकाग्रतेनं छान काम होतं. मग हे का होतं तर त्यावेळी ती हवा चांगली पडलेली असते. चालणारे आपणच असतो, मान्य. पण तरी सुद्धा शेवटी त्या बाकीच्या वातावरणाचा परिणाम होऊन ते चांगलं झालेलं असतं. तर आपण लक्षात ठेवावं की आपण जे काम करतो त्याच्यामध्ये त्याला जे यश आलेलं असतं त्यामध्ये इतर गोष्टींचा सहभाग असतो, त्यामुळे हे होतं, त्यामुळे ते चांगलं झालेलं असतं. मग ज्या वेळेला तसं होत नाही त्यावेळेला त्यांचा भाग नसतो. आपण फक्त एवढीच काळजी करावी की आपला काही सहभाग याच्यामध्ये आहे का, चांगलं होत नाही याच्यामध्ये आपण काही चुकलो आहे का, एवढं बघायला काहीच हरकत नाही. उदाहरण घेऊ एक छोटंसं, की एखादी गाडी घेऊन आपण गावाला निघतो. त्या गावाला निघाल्यानंतर गाडी चालवणाऱ्यांना माहिती असेल की चांगले रोड येतात किंवा खडबडीत रस्ते येतात. खडबडीत रस्ते आले तर आता खडबडीत रस्ता आला, गाडी बंद करून बस.
असं काय करावं पुढे. तर खडबडीत रस्ता आला म्हणून मी आता गाडी बंद करून बसलो, असं कोणता ड्रायव्हर किंवा कोणता जाणारा म्हणेल? तो नाही म्हणत. तो म्हणेल की ठीक आहे, आता काही टॉप गिअरमध्ये जाता येत नाही, आता 3, 2, 1 करत तो 1 वर येईल आणि शांतपणे तो खडबडीत रस्ता पार काढतो. का तर गाडी पंक्चर होऊ नये, त्रास होऊ नये म्हणून, वर हादरे बसू नयेत म्हणून. मग असा काही प्रतिकूल काळ मध्ये आलेला असतो. मग त्यावेळेस फर्स्ट गिअर मध्ये गाडी चालवावी, गाडी फर्स्ट मध्ये ठेवावी. ज्यावेळेस चांगला रस्ता आला की सेकंड थर्ड करत असतो लगेच. मग ते त्यावेळेला कव्हर करावं. म्हणजे असं साधन मार्गच आहे तो शेवटी. साधन मार्गामध्ये असं होणार कधीतरी, तर त्यावेळेला खडबडीत रस्ता कधीतरी आलेला असतो असं लक्षात ठेवतं. काय तसं मग अस्वस्थ व्हायचं काय कारण नाही, कारण असा सगळा रस्ता काही खडबडीत साधन मार्गाचा तरी नाहीच आहे. मध्ये मध्ये चांगले फोर ट्रॅक सुद्धा अगदी या क्वालिटीचे रोड सुद्धा आहे तिथे. एकदम शिबिर वगैरे आले की एकदम 3-3 दिवस काय दुसरं सुचत नाही. फोर ट्रॅक असतो मध्ये एखादा लागतो त्यावेळेला सोडून द्यावी गाडी, त्या दिवशी मग 50,000 एकदम असं होतं की. त्यामुळे काही वेळा चांगला होतो, भरपूर होतो, असं सगळं होतं. काही वेळा होत नाही. याच्यामध्येच त्याची उत्तर आहेत असं लक्षात ठेवलं तरी चालेल. बरंच राहील पण ते सुद्धा बघूया. जगावर प्रेम करावं अशी शिकवण आहे. एखाद्या कागदावर 3-4 प्रश्न असलेले एखाद्या वेळेला घेऊ, पुढच्या वेळेला ठेवू. जगावर प्रेम करावं अशी शिकवण आहे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. बरोबर. या वचनाप्रमाणे प्रथम स्वतःवर प्रेम करावं का? इथपर्यंत प्रश्न तर स्पष्टच आहे. फक्त स्वतःवर प्रेम करणं म्हणजे नक्की काय करणं हे महत्वाचं आहे. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला महत्व देणं का? माझ्या मनाप्रमाणे सगळं करणं का? मी करतो ते बरोबर आहे असं समजणं का? प्रेम करणं याचा नक्की अर्थ काय? स्वतःवर प्रेम करणं याचा अर्थ स्वतःला सांभाळीत राहणं, कुठला त्रास होऊ नये आपल्याला, कुठल्याही गाडीचं हे होऊ नये म्हणजे प्रेम करणं का? स्वतःवर प्रेम करणं हेच जर अगदी मूळ प्रेम करणं म्हणजे काय हे जर लक्षात आलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी जगावर प्रेम करावं का म्हटलं आणि स्वतःवर प्रेम करावं हेही बरोबर आहे. यात काही चुकीचं आहे असं नाही. या वचनाप्रमाणे अवश्य स्वतःवर प्रेम करा. त्याच्याकडे मुळातच प्रेम नाही, ज्यांना स्वतःवर सुद्धा प्रेम करता येत नाही, त्याच्यावरती जगावर प्रेम करता येणं कठीण आहे. ही पण गोष्ट खरी आहे. प्रेम म्हणजे काय मुळात ते पाहायला पाहिजे. तेव्हा निस्वार्थीपणानं, थोडक्यात असं काही सांगता येईल तर निस्वार्थीपणानं झळ सोसून दुसऱ्याच्या कल्याणासाठी आत्मीयतेने केलेल्या कृती म्हणजे प्रेम. निस्वार्थीपणानं झळ सोसून दुसऱ्याच्या कल्याणार्थ आत्मीयतेनं केलेल्या कृती. त्यातलं कुठलीही गडबड असू शकते. दुसऱ्यासाठी केलेल्या निस्वार्थी नसणार, आपला काहीतरी इंटरेस्ट असतो, त्याला प्रेम म्हणायचं कारण नाही, तो व्यवहार आहे. स्वतःला झळ न सोसता दुसऱ्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं, ते प्रेम नव्हे. दुसऱ्याच्या कल्याणार्थ असतं ते, स्वतःचं काहीतरी साधावं म्हणून केलेलं नसतं, ते प्रेमात आलं. आणि ते दुसऱ्याच्या नुसतंच त्याला बरं वाटावं म्हणून केलं म्हणजे प्रेम नव्हे. तर ते त्याच्या कल्याणाचं असलं पाहिजे याची काळजी आपल्याला आहे का? ते आपण जे करतो आहोत ते कल्याणाचं आहे का? मागे एकदा महाराजांचं वचन वाचताना कुणीतरी विचारलेलं मला आठवतं की अंतःकरण दुखून येते आता मन कोणाचे कधी न दुखवावे. म्हणजे आम्हाला कामच करता येणार नाही. खरं आहे ते. माणसं तर इतक्या तऱ्हेची आहेत की तुम्ही प्रत्येकाच्या मनाप्रमाणे त्याचं जर दुखवायचं नाही म्हटलं तर संध्याकाळी आजारी पडेल अशा अवस्थेत असे लोक बरोबर हे खरं. तेव्हा मन कोणाचे कधी न दुखवावे, मी वागावं कसं मग? कारण प्रत्येकाच्या मनाप्रमाणे करावं लागणार. मनाप्रमाणे करणं म्हणजे मन दुखवणं नाही असंच अर्थ. दुखवलं कारण आपल्याकडे साधारण पद्धत अशी झाली की त्याच्या मनाप्रमाणे वागलं की ठीक असतं सगळं, नसं की तू बिघडतो. तर हे त्याचा स्वार्थ पुरवणं आहे. त्याच्यावर प्रेम करणं किंवा मन न दुखवणं असं त्याचा अर्थ नाही. ते स्वार्थ आहे, त्याचा स्वार्थ आपण पुरवत असतो. तर स्वार्थ पुरवण्यासाठी आपण जन्माला आलेलं नाही, त्याचं कल्याण करण्यासाठी जन्माला आहे. जर काही करायचंच असेल तर त्याच्या हिताची कृती जर आपण करत असू तर ते त्याच्यावरच करायचं मनाप्रमाणे वागणं. कारण शेवटी तो त्या चांगल्या ह्याला जाईल का नाही हा प्रश्न आहे. आज त्याच्या मनाला तेव्हा आपल्या मनाला अशा किती वाईट असलेल्या गोष्टी आपल्याला संस्कार म्हणून सांगितलेल्या आहेत तरी ते आपण त्यावेळेला मनाविरुद्ध असून करीत आलो आणि आज आपलं त्याने फायदा झालेला. आपल्याला तेव्हा कळत नव्हतं कारण मन अपरिपक्व आहे, त्याला ते कळलं नाही तरी सुद्धा ते केलेलं आहे त्यांनी. कोणी त्या आई वडिलांनी कोणी गुरुनी काय ते केलेलं आहे. ते गुरुनी केलं ते का केलं तर आपल्या कल्याणाचा विचार करून केलं. आता माझं अंतःकरण दुखवलं नाही का, तो दुखवलंच त्यावेळेला. मन दुखवलंच, माझ्या मनाविरुद्ध होतं. त्याने ज्या वेळेला ताप आल्यावर बाबा सांगितलं, अंबुराव महाराजांना सांगितलं, बाबांना सांगितलं की तुम्ही कांबळे घेऊन आता नेमाला बसा 3 तास म्हणून. आता काय मन दुखावल्याशिवाय राहिला असेल की मी आजारी आहे म्हणून गुरुना सांगायला गेलो तर गुरु मला सांगतात कांबळे पांगून नेमाला बैस म्हणून. आता वाटलं तर आज नेमाला नेम केलास तरी चालेल, आज तुला बरं नाहीये. आपण नाही का बाळाला सांगत बाळा आज तुला तब्येत बरी नाही, तू अभ्यास करू नको.
असे कधी ना नको आहे तसं हे सगळं कसं जमायचं. तेव्हा दुसऱ्याच्या कल्याणार्थ कृती आहे का ती, आणि ती आत्मीयतेनं केलेली आहे का, इतके निकष लावले प्रेमाला. ती आता माझ्या वाट्याला आली, आता काय करणार, याचं करणं भागच आहे, ते प्रेमात म्हणत नाही. तर त्यामुळे प्रेम हे असं आहे. आता इथे जे दुसऱ्याच्या कल्याणार्थ आहे त्या ठिकाणी स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करायला हरकत नाही, पण स्वतःला वेगळं समजून मग दुसऱ्याच्या कल्याणार्थ करायला हरकत नाही. स्वतः जो कोणी आहे की जो जन्माला आला त्याला काय यावं लागलं याचा विचार करून आता त्याला कोणत्या कृती केल्या म्हणजे पुन्हा त्याला जन्माला यावं लागणार नाही, त्या कृती स्वतःबद्दल करणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. आता बाकीचे सगळं लागू आहे, ते आत्मीयतेनं केलेलं आहे, ते कल्याणासाठी केलेलं आहे, ते सगळं पहिल्यापासून सांगितलं, ते निस्वार्थीपणाने केलेलं आहे, सगळ्या त्या झळ सुचलेली आहे, सगळं केलेलं आहे. म्हणजे प्रेमाची बाकी सगळी गोष्ट लागू पडली. फक्त दुसऱ्यासाठी इथे म्हटलेलं आहे ते जगावर, म्हणजे त्याची सुरुवात. दुसरा म्हणजे बाकीचं पुढचं आहे ते सगळं सबंजग आहे. ठीक आहे, जेवढी ज्याची कुवत आहे तेवढं त्यांनी करावं पुढे, पण जेवढी कुवत असेल तेवढं करता येईल. त्याला कदाचित 2 माणसापुरतं करता येईल, 10 माणसापुरतं करता येईल. एखादा महात्मा आला तर तो सगळ्या जगावर प्रेम करू शकेल, हे तितकंच काय. पण ते त्यावर अवलंबून आहे की हे सगळे ह्या धरून केलं जातं का. मग तसं स्वतःवरही करायला लागलं, आणि स्वतःच्या कल्याणाचं आपण करणं आणि स्वतःला मनाला सांभाळणं, जळ न लागणं, स्वतःच्या कार्यक्रमात कुठला बदल न होणं, दोषिष्ठ न लागणं, असं जर काही करायचं असेल तर ते केवळ स्वार्थ आहे, त्याचा प्रेमाशी काही संबंध नाही, असं लक्षात ठेवायला हरकत नाही. मग प्रेम करणं म्हणजे काय हे समजून घेतलं तर मग जगावर प्रेम करणं ही शिकवण आहे, आणि ती स्वतःपासून सुरुवात करायला काहीच हरकत नाही. मी माझ्या कल्याणाच्या कृती मागे आपल्याला स्वतःला व्याख्यान द्यायला तयार झाल्याशिवाय जगाला व्याख्यान असं म्हटलेलं. स्वतःला व्याख्यान द्यायला तयार झाल्याशिवाय रामतीर्थ म्हणत नाही की जगाला व्याख्यान देण्याचा उपयोग नाही, कारण मला स्वतःलाही व्याख्यान दिलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात म्हणजे मला माझ्या तसं ते वागावं असं वाटतंय तसं. महाराजांना विचारलं होतं ना, डॉक्टर आठवलेंनी विचारलं, आपल्याला माहिती असेल की त्यांनी त्यावेळेला लहान मूल झाल्यानंतर विचारलं होतं, मुलगा लहान असताना की महाराजांना, की ह्याच्यावर चांगले संस्कार व्हावे तसं मला वाटते, कसे करू. ते म्हणाले, जसे संस्कार व्हावेसे वाटतात तसे तुम्ही रोज वागत जा म्हणजे नाही. तसं आहे. आता माझ्यावर लोकांनी प्रेम करावं म्हणजे कसं वागावं त्यांनी असं वाटतंय, तसं मी आता त्यांच्याशी वागायचंय, एवढं तरी समज तरी सुद्धा यातून आपल्याला काम आपलं होऊ शकेल. तर आता बाकी सगळं नंतर घेतो त्यातलं, आपली वेळ संपत आली. साधन करताना येणारे अनुभव खरे असतात का किंवा येण्याची अपेक्षा करणं योग्य आहे का, त्याच्याविषयी थोडासा खुलासा मागे केलेला आहे. साधन करताना अनुभव येतात. मनुष्य जर साधिक कल्पना करा, मनुष्य जर गावाला निघाला, म्हणजे भौतिक भाषेमध्ये बोलायचं तर मनुष्य जर गावाला निघाला, इथून जर समजा गावाला कशाला, इथून आता शाहूपुरीतून आपण राजवाड्याकडे निघाला, तर शाहूपुरीचा जो चौक आहे इथून तो चौक लांब दिसत असतो, पण चौकातून पुढे गेल्यानंतर तुम्ही या रस्त्याने मेन रोडला समजा चाललेले आहात तर तुम्हाला नाका लागतो. नाका लागल्यानंतर पुढे काय आरेंगला लागणार, ते लागल्यानंतर जो चालत राहणार त्याला पुढचे काय असेल ते कोटेश्वर लागणार, हे सगळं जसं ठरलेलं आहे तसं साधन करणाऱ्या माणसाला अनुभव येणार हे ठरलेलं आहे. त्यामुळे त्यात काही चुकीचं नाहीच आहे. फक्त मी इथे जे म्हटलेलं आहे की साधन करताना येणारे अनुभव खरे असतात का, तर खरे असतात. कोणते खरे असतात हा एक प्रश्न, आणि येण्याची अपेक्षा करणं योग्य आहे का, तर मी बरोबर चाललोय की नाही हे कळण्यापुरतं येण्याची अपेक्षा करणं योग्य आहे. मी जर चालायला लागलेलो आहे तर मी नाही तर अनिल कोशिंबीर होईल. समजा जर मी चालतोय आणि समजा इथून मी अगदी बराच वेळ चाललो आणि तरी सुद्धा अजून काय कुठं साधा नाकासुद्धा दिसायला तयार नाही, ते कोटेश्वर सुद्धा दिसायला तयार नाही, जवळजवळ 2 तास चालतोय असं तर एखादा म्हणाला तर 2 तास चाललास तर ह्याचा अर्थ एक तर रस्ता चुकला असला पाहिजे, दुसरीकडे कुठेतरी चालतोय असा अर्थ झाला. तो चालतोय असं त्याला म्हणायचं आहे, आणि जर तो खरोखरच चालतोय तर त्या दिशेतलं काहीच त्याला कसं लागलं नाही तर काहीतरी लागायला पाहिजे. आता कोणते अनुभव खरे असतात, काही वेळेला माणसं अनुभव मागतात, खूण मागतात, ते अगदी बरोबर आहे, खूण अवश्य मागावी, आणि पहिली खूण मागणं हे साधकाचं कामच आहे असं मला वाटतं. अगदी प्रामाणिकपणे म्हणतो किंवा अगदी नम्रतेने म्हणतो की पहिली खूण मागणं हे त्याचं कामच आहे, त्याच्याशिवाय त्याचा विश्वास तरी कसा बसणार. त्यामुळे तुम्ही पहिली खूण अवश्य मागावी. पुन्हा पुन्हा खुणा मागणं हे मात्र प्रापंचिक आहे. आपल्या चिंतनामध्ये कुठेतरी येऊन गेलेलं आहे की पुन्हा पुन्हा आपलं सारखं खुणांचीच वाट बघत राहणं हे काही खरं नाही. आता इकडे आपल्याला कळलं रस्ता बरोबर आहे, हे बरोबर आहे, याची काही खूण आपल्याला मिळाली की झालं काम. त्यामुळे त्याच्यानंतरच्या खुणा ह्या आपोआप लागणार आहेत. आपल्या रस्त्यावर चालताना आपलं कडेच्या दुकानांकडे लक्ष असतं, आजूबाजूला लागणाऱ्या गोष्टींच्याकडे लक्ष आहे. आपण जर चालत निघालेले आहोत तर आजूबाजूला लागणाऱ्या गोष्टींच्याकडे लक्ष आहे, येणाऱ्या वाहनांकडे लक्ष आहे, जाणाऱ्या वाहनांकडे लक्ष आहे. आज रहदारी रस्त्यावर आहे, हा निष्कर्ष निघाला, हे सगळं झालं. आज कुणीच रस्त्याला दिसत नाही असं पण वाटलं, पण त्याच्यासाठी माझं चालणं थांबलं का, तर नाही. माझं चालणं सुरूच आहे, रस्त्यावर काहीतरी लागतच राहणार आणि ते लागत राहिलंच पाहिजे, तरच मी पुढे जातोय.
काहीच लगेच झालं आणि जर कुठली पुढची बिल्डिंग येईनच झाली त्याचा अर्थ मी थांबलोय, मला चालतोय असं वाटतं, पण प्रत्यक्षात मी चालत नाही असं होईल ना. म्हणजे त्या प्रमाणात ते लागत राहणार. फक्त त्याच्यासाठी मागे लागण्याची काही गरज आहे का त्याच्या? तर काय नाही. पुढची घर लागण्यासाठी आपण काय करण्याची गरज असते? तर पुढची घरं काही ओढून आणण्याची गरज असते का? तर आपण चालण्याची गरज असते. त्यामुळे साधनेमध्ये नेहमी मी पुढे जात राहण्याची गरज असते. मग तुम्हाला समाधानाच्या प्रमाणात, आता खूण खरी कोणती? इथे लौकिक रस्ता आहे म्हणून तिथे एखादा चौक आहे, त्याच्या पुढचा चौक आहे, नंबर 3 चौक आहे, नंबर 4 चौक आहे, हे दिसू शकतं. पण इथे साधनेत काय दिसणार? तर थोडंफार काय रागात काय फरक पडला का आपल्याला. आता लोक कसेही वागले तरी चालतंय असं नव्हे, पण ते कसेही वागले समजा तरी आपल्याला कळतं की हे चूक बरोबर आहे, चूकचं बरोबरचं चूक आपण सांगतो. पण तरी सुद्धा आपल्याला असं सुद्धा आली तर थोडा वेळ येईल. पहिल्यांदा तर काही एकदम गाव सुटलं आणि दुसरं गाव लागलं असं थोडंच होणार आहे, पण पहिल्यांदा येणारी अस्वस्थतेचं प्रमाण कमी आहे. असं काही असेल तर या गुणा खऱ्या म्हणायच्या. आता काही वेळेला आपण नेमकी स्वामींची आठवण करावी आणि श्री स्वामी समर्थ लिहिलं ट्रक समोरून जातो हे पण खरं. काय करावं होतो असं कराय की अगदी ब्रह्मचैतन्य असं लिहिलेलं नेमकं ती गाडी समोरून येते किंवा जाते, ते पण खरं आहे. कारण शेवटी मला कळणाऱ्याच्या मर्यादा आहेत. मला हे एवढं सगळं आत्मपरीक्षण एवढं काय कळणार नाही. एखादा ट्रक माझ्यासमोर नेण्याची त्यांना गरज भासते की अरे बाबा तुझं बरोबर आहे, काहीतरी चाललेलं आहे, हे कळावं म्हणून काही वेळेला अशा खुणा मिळतात. आता मला खुणा कळणार कसल्या? मला जो अनुभव येईल त्याला मी खूण म्हणणार. अनुभव कशाने येणार? इंद्रियाने येणार. इंद्रियांचा जर अनुभव येणार तर इंद्रियाला दसणारी जाणवणारी. त्यांनी एखादं उदाहरण त्यांनी असं दिलं होतं की मला मोगऱ्याचा सुगंध आला, त्या ठिकाणी मी खूप दिवस साधन केलं तर मला सुगंध आला. बरोबर आहे, कारण मला सुगंध आल्याशिवाय, मला ट्रक दिसल्याशिवाय, मला मूर्ती दिसल्याशिवाय, मला माणूस येऊन बोलल्याशिवाय मला खूप पटत नाही, म्हणजे कळू शकत नाही ना. ही जी समाधान आणि अमकन ह्या सगळ्या अतिंद्रिय खुण आहेत, त्याला काही असं सांगता येत नाही, बाहेर कुठे दाखवता येत नाही. म्हणून काही वेळेला इंद्रियाच्या पातळीवर उतरून ते खुण देतात आणि आपल्याला खात्री देतात की तू चाललायस, बरोबर चाललायस. आता फक्त तो वाज घेत बसण्याची काही गरज नाही, उद्या येतो का बघण्याची गरज नाही. चालेल, आता ते स्टेशन सुटलं तिथे आत काय होतं ही अडचण आहे. म्हणून ते म्हणतात ते बरोबर आहे, एवढं मला वाटतं. तर एवढं घेऊ आणि बाकीचं आता पुढच्या वेळेस घेऊ. 7-8 प्रश्न राहिले. पुढच्या वेळेस घ्या, कारण हे मोठेच आहेत. वेळ झाली आपली, थांबतो. खूप उपयोगी आहे त्याची काय मला काय कळत नाही. असलं तर असू द्या, नसलं तर थोड्या वेळात आपला भजनाचा त्याग दिला समजू. महिन्यात एखाद्या वेळेला जाणार आहे, त्यामुळे तशी काय काळजी करायचं कारण नाही. बॉक्स तिथे ठेवलेला आहे, आपल्याला काही वाटलं असं ठेवावं त्याच्यात तर तरी चालेल. पुढच्या महिन्याच्या ज्ञानेश्वरीच्या आदल्या दिवशी शनिवारी सकाळी ठेवू. फक्त शंका राहू नये हे तितकंच चांगलं आहे, म्हणजे प्रवास चांगला होतो ना म्हणून. कारण शेवटी आपल्याला वेळ कमी आहे. मरतनु गेल्यावरती शंका सुद्धा आधीच घ्या. मरतनु गेल्यावरती मनुजा Asapar karnani
शरण संताचे जाई श्री हरी प्राप्तीसाठी शरण संताचे जाई निरंजन पद अविनाशी मद निरंजन पद अविनाशी मद पावसिल बलाई मनुजा पावसिल बलाई मनुजा हरिचे गुण गाई मनुजा हरिचे गुण गाई मनुजा मेरा वरुते मनुजा नर्तन मेरा वरुते मनुजा करसिल मगताई मनुजा करसिल मगताई मनुजा हरिचे गुण गाई मनुजा हरिचे गुण गाई मनुजा हरिचे गुण